आई जगदंबा, माझं नाव अनिता. आम्ही सुरेश आहेत. आमच्या नंदेच्या घरी साखरपुडा होता भाचीचा. तिथे आमचे पावणे 11 साडेदहाला म्हणजे दागिने गेले माझ्या जावेचे. तर तिथे आम्हाला इथं म्हणजे सांगितलं का असं असं आहे. तिथं आम्ही आलो आणि आई जगदंबाला साकडं घातलं का आमचं दागिने मिळू दे. तर संध्याकाळपर्यंत आम्हाला प्रचिती दिली आईने. तर तिथं आम्ही ती पूर्ण करायला ओटी घेऊन आलो आहोत. आज रडत खळत की आमच्या घरातून 20 तोल्याची दागिने आमचे गायब झालेत, कुणी घेतलेत काय नाही. भर साखरपुडे आमचे हातपाय थरथरतायत. आम्हाला काही सुचत नाहीये की आई आता काय करायचंय. आणि तिची स्वतःची गंठण नव्हती, तिच्या भावाने तिला घालायला आणायला दिली होती की लग्न साखरपुड्यात तू ही गंठण घाल म्हणून. ती गंठण फक्त अशी बाजूला ठेवली. 10 मिनिटात ती गंठण चोरीला गेली. भगवती आदिमाई जगदंबा माझी खरोखर सत्याची असेल तर संध्याकाळपर्यंत तू स्वतःहून ती पिशवी आणून टाकल असा शब्द दिला होता. माझ्या शब्दाला डाग लागू दे नकोस. आई माऊली महाजगदंबा सत्याचा असेल. हा भंडारा घे आणि भंडारा घालाच्या चारी कोपऱ्यात टाक आणि मला ती परिस्थिती दाखव. जशी मी बोलली होती तसंच घडलं. दागिने भेटलेत. आनंदाची ओटी आणून दिलेली आहे. बोलता मांडवच्या काळीचं लेकरांची अशी जे लेकरांचं कुणाचं काही गेलेलं आदिमाई जगदंबा खरोखर जागृत आहे आणि ती खरोखर सत्व आणि तिचं सत्व दाखवलेलं आहे. बरोबर की नाही बाळांनो? काय खोटी गोष्ट आहे? नाही. चला बोल त्या मांडवच्या काळीचं सांग.